भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे। या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून सुरू होतोय। बांगलादेशाविरुद्ध पहिल्या कसोटीत बीसीसीआयने रविवारी संघ जाहीर केला। या संघात भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंत तब्बल 20 महिन्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल, तर जसप्रीत बुमराह टी20 वर्ल्ड कप नंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे। कसोटी मालिकेसाठी निवड झाल्यानंतर आता भारतीय संघाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा लागणार आहे। सध्या दुलीप ट्रॉफी सुरू असून त्यात खेळणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंना राष्ट्रीय संघाच्या ताफ्यात दाखल व्हावं लागेल। ऋषभ पंत, सरफराज खान, यशस्वी जयस्वाल यांची कसोटी संघात निवड झाली आहे। ही तिघेही इंडिया बी संघाकडून खेळतात। आता तिघे सरावासाठी ब्रेक घेतील, त्यामुळे इंडिया बी संघात इतरांना संधी मिळणार आहे। दुलीप ट्रॉफीमध्ये पहिल्या फेरीत निवड समितीने बाहेर ठेवलेल्या रिंकू सिंगला संधी मिळाली आहे। रिंकू सिंगला बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीत इंडिया बी साठी निवड केली असून त्याला संधी देण्यात आली आहे। दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत रिंकू खेळताना दिसेल। दुसरी फेरी 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। उत्तर प्रदेश 20T20 लीगमध्ये रिंकू सिंगने जबरदस्त खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। रिंकूने आतापर्यंत 47 प्रथम श्रेणी सामन्यात 3173 धावा केल्या। यात 7 शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे। यात त्याने नाबाद 163 अशी सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली आहे। दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत निवड झाल्यानंतर भावना व्यक्त करताना रिंकू सिंग म्हणाले की कष्ट करणं माझ्या हातात आहे। दुलीप ट्रॉफीसाठी संधी मिळाल्यानं मी आनंदी आहे। सुरुवातीला संघ जाहीर झाला तेव्हा माझं नाव नव्हतं, त्यावेळी वाईट वाटलं होतं, पण आता मी इंडिया बी कडून खेळणार असल्याचं खूप आनंद होतोय।